आयुष्यात दुःख आहे, संकट आहे, हे स्तोत्र सलग 21 दिवस म्हणा आणि संकटमुक्त व्हा. हा स्तोत्र म्हटल्याने तुम्हाला सकारात्मक प्रभाव नक्की दिसून येईल. चला तर मग जाणून घेऊया कोणता आहे हा स्तोत्र. सुख पाहता जावा पडे, दुःख पर्वता एवढे असे म्हटले जाते. एखादी व्यक्ती जीवन जगताना खूप कष्ट मेहनत घेत असते, मात्र अनेकदा मेहनतीचे फळ मिळतेच असं नाही. समस्या अडचणींमुळे सुख समृद्धीचा लाभ माणसाला घेता येत नाही. भारतीय परंपरा आणि संस्कृतीमध्ये नामस्मरण, आराधना, उपासना, पूजाविधी यांना खूप महत्त्व दिले आहे. समस्या अडचणीतून मार्ग दिसावा, जीवनात सुखाची प्रगती व्हावी यासाठी कोट्यावधी भाविक नियमितपणे स्तोत्र पठण, नामस्मरण करत असतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशी आश्वस्त वचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे कोट्यावधी भाविकांचे श्रद्धास्थान. स्वामी समर्थांची शिकवण बोधकालातील असून हजारो भक्तगण दररोज नियमितपणे न चुकता स्वामींना पूजत भजत असतात. आत्ताच्या काळातही स्वामी पाठीशी असल्याचा प्रत्यक्ष अनुभव आलेले शेकडो जण भेटतील. समस्या अडचणीच्या काळात स्वामी आपल्यासोबत असतात असाही काही जण सांगताना दिसू शकतात. आपण श्री स्वामी समर्थांचे विधीपूर्वक पूजा करतो, त्यांचा जप करतो आणि पारायण करतो, तसेच होम हवन करतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचे असे एक स्तोत्र आहे जे सलग 21 दिवस म्हटल्यास संकटमुक्त होण्याचा अनुभव मिळू शकतो. हे स्तोत्र म्हटल्याने नक्कीच तुम्हाला त्याचा प्रभाव दिसून येईल अशी मान्यता आहे. या स्तोत्रामुळे समस्या, अडचणी, संकटे दूर होऊ शकतील. श्री स्वामी समर्थांची नेहमी तुमच्यावर कृपा राहील, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील असे सांगितले जाते. मात्र स्वामींची उपासना, आराधना करताना ती मनापासून आणि स्वामीचरणी दृढ श्रद्धा आणि विश्वास ठेवून करावी असे म्हटले जाते. स्वामींच्या सेवेमुळे आपण नक्कीच संकटमुक्त होऊ शकाल. अक्कलकोट स्वामी स्तोत्र नावाचे स्तोत्र 21 दिवस म्हणायचे आहे. जर एखादा दिवस काही कारणाने राहिला किंवा एखाद्या दिवशी स्तोत्र म्हणणे शक्य झाले नाही तर तो दिवस सोडून द्यावा, म्हणजे तो दिवस मोजायचा नाही. या स्तोत्राच्या पठणामुळे समस्या, संकट दूर, अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो. तसेच तुम्ही चिंतामुक्त होऊ शकाल असे सांगितले जाते. संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर डिस्क्रिप्शन नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच आध्यात्मिक गोष्टींसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.